स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरात किरकोळ कारणावरून वाद घालत एका महिला व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गावभाग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करून यातील यश भिसे व रोहित असाल या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। इचलकरंजी शहरातील गावभाग परिसरात फटाके वाजवण्यावरून निर्माण झालेल्या किरकोळ वादातून एका महिला व्यावसायिकावर चौघांनी प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली असून गावभाग पोलीस ठाण्यात संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर आज यातील यश भिसे व रोहित असाल या दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पूनम कुलकर्णी या गावभाग परिसरात असणाऱ्या जगताप तालीमजवळ सानवी लेडीज ब्युटी पार्लर चालवतात। संध्याकाळी त्या नेहमीप्रमाणे आपल्या दुकानात काम करत असताना सलमान नदाफ, अविनाश पडियार, अरसलान सय्यद, यश व अंबादास यांनी पूनम कुलकर्णी यांच्या दुकानाच्या दरवाजाजवळ फटाके फोडले। यावेळी कुलकर्णी यांनी विरोध केला, मात्र याच गोष्टीवरून चौघांनी त्यांच्याशी वाद घालत अचानक हल्ला चढवला। तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत या 4ही आरोपींनी धारदार शस्त्र व दगडांच्या साहाय्याने पूनम यांना मारहाण केली। यानंतर दुकानातील डिजिटल बोर्ड व इतर वस्तूंची तोडफोड केली। तसेच शेजारील दयानंद लाड यांच्या दुकानाचे शटर आणि सागर पाटील यांच्या बाथरूमच्या दाराचीही तोडफोड केली। परिसरात काही वेळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। याबाबत पूनम कुलकर्णी यांनी गावभाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून चौघांविरोधात गुन्हा दाखल केला होता। तर आज यातील दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। याबाबत अधिक तपास गावभाग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने या करीत आहेत।